तेच काम आपण सगळ्यांनी मिळून आपल्या यापुढची जी पिढी आहे देशाचं भविष्य त्यांना सांगण्याची खूप गरज आहे की देशाची अखंडता ही एकत्र राहिली पाहिजे, सगळी लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदली गेली पाहिजेत। आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना मला सर अटलजींची ती ओळ कायम आमच्या लक्षात असते की जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, मरने के बाद भी हमारी अस्थियां गंगा जल में बहेगी तो उस अस्थि में से भी आवाज आएगी भारत माता की जय, भारत माता की जय। कारण का खऱ्या अर्थानं मला एकच सांगायचं की अटलजींचं ते वाक्य म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात त्या वाक्याचा आपल्या जीवनामध्ये त्या तसा बदल घडून देशासाठी काम करण्याची प्रेरणा घेऊन काम केलं पाहिजे। आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते देशभरामध्ये अटलजींच्या त्या याच्याप्रमाणे काम करत असतो। आणि तुम्ही आता सांगितलं की आज देखील आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर आज तिरंगा फडकवतायत। आज देखील संपूर्ण जगभरामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत देश हा एक मोठी महासत्ता बनत आहे।